नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. त्यामुळे ही योजना खूपच या ठिकाणी लोकप्रिय आहे आणि याची चर्चा खूपच जास्त होत असतात. आणि यावर भरपूर विरोधकांनी आरोपसुद्धा केले आहे की ही योजनेमध्ये या ठिकाणी घोटाळे झाले आहे. असे बरेचसे या ठिकाणी प्रकरणं घडलेले आहेत. तर बघा बहिणींनो, तुम्ही बघितलं असेल तर कालपासून बहिणींच्या अकाउंटवर ₹1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय, तर आजसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि आजही तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहे. कालपासून ₹1500चा हप्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे. बहुतेक बहिणींना अजून पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या ज्या राहिलेल्या बहिणी त्यांना आज पैसे मिळणार आहे. आज किती वाजता पैसे मिळणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यानंतर बहुतेक बहिणी अपात्र केल्या गेलेल्या आहेत. आता अपात्र बहिणीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. म्हणून ह्या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती मिळणार आहे की तुम्हाला अपात्र केले की तुम्ही पात्र आहात. दुसरी गोष्ट, हे ₹1500 मिळाल्याच्यानंतर लगेच तुम्हाला आणखी ₹1500 मिळणार आहे आणि हे ₹1500 कोणते असणार आहे, तर हे ₹1500 डिसेंबर महिन्याचे असणार आहे. म्हणजेच एकाच महिन्यामध्ये तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहे. अशी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आता हा जो काही निर्णय झालेला आहे, तर यामुळे भरपूर बहिणी खुश झाल्या आहे. आता लगेच हे पैसे कोणाला मिळणार आहे, तर ज्या ज्या बहिणींना ₹1500 आले त्या बहिणींना मिळणार आहे की सर्वांना एकत्र मिळणार आहे, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर तुमचे शेजारी पाजारी तुमचे ज्या काही महिला वर्ग असेल, तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. तर बघा, जास्त वेळ तुमचं घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला मेन टॉपिकवरती आणलेले सर्व माहिती शॉर्टकट स्पीड समजून सांगतो आहे. बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी प्रत्येक महिन्याला ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण आयरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. आत्तापर्यंत बघा, मी जेवढे काही तुम्हाला देखील व्हिडिओ दिले ऑथेंटिक पुराव्यासहितच दिलेले आहेत. GR सुद्धा तुम्हाला मी दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट, भरपूर बहिणींची कमेंट येत आहे की हो सर, तुम्ही खूप छान माहिती देता, हो सर तुमची माहिती अगदी अचूक असते, पुराव्यासहित असते. तर बहिणींनो, तुमचासुद्धा सपोर्ट असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला मी अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित देत राहणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन मिळत राहणार आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे. फक्त तुम्ही फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करत चालायचं आहे आणि शेअर करायला विसरायचं नाही. तर बघा बहिणींनो, सध्या पात्र महिलांकडून KYCची प्रक्रिया करून घेतली जात आहे आणि ह्या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. आता अनेक अडचणी कशा, तर भरपूर अडचणी येत आहेत. जसं OTP येत नाही आहे, OTP येत नव्हता, ही अडचणसुद्धा दूर झालेली आहे. महिलांचं भरपूर अडचणी, जसं त्यांचे पती वारलेले होते, त्यांचे वडील वारलेले होते, तीसुद्धा अडचण दूर केलेली आहे. आता बघा, या प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे नियमांचं उल्लंघन करून लाभ घेणाऱ्या अनेक लाडक्या बहिणींची नावे लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलेली आहे आणि या सर्व मुद्द्यांवर आज जर तुम्ही बघितलं असेल तर 10 डिसेंबर रोजी राज्य विधिमंडळामध्ये मोठी खळाजंगी झालेली आहे. आता हे जे काही मुद्दे होते, ह्या मुद्द्यांवर आणखीन राज्य विधिमंडळामध्ये मोठी खळाजंगी झालेली आहेत आणि विरोधकांनी या योजनेमध्ये मोठा घोळ झालेला आहे असा आरोप केलेला आहे. आणि असा गंभीर आरोप करत महिलांना ₹2100 ची वाढीव मदत कधी देणार असं सुद्धा विचारलेलं आहे. आणि अगदी खरं आहे बहिणींनो, ₹2100 ची तुम्हाला घोषणा केलेली होती, पण ते अजून तुम्हाला मिळत नाही आहे. फक्त तुम्हाला ₹1500 दिले जात आहे. मग सरकारने घोषणा केली होती की ₹2100 देऊ, तर त्याचेसुद्धा ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला आणि विरोधकांनी या ठिकाणी खूप मोठा घोळ केलेला आहे. म्हणजेच काय, या योजनेमध्ये मोठा घोळ झाला असा आरोप त्यांनी केलेला आहे. आता खरोखर या योजनेमध्ये घोळ झालेला आहे का आणि तुम्हाला याचा काय फायदा होणार आहे तेही आपण समजून घेऊया. तर बघा, असं त्यांनी विचारलेलं आहे. नंतर बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी सभागृहामध्ये मोठी घोषणा केली आहे. आता मोठी घोषणा काय केली आहे ते समजून घ्या. बघा, विरोधकांनी काय आक्षेप घेतलेला होता, तर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोळ झालेला आहे असा त्यांनी आरोप घेतला. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट या ठिकाणी देण्यात आले, अमुक फॉर्म भरून घ्यायलाच पाहिजेत असे त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर ह्या कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले. या योजनेमध्ये मोठी गडबड झालेली आहे आणि ह्या गडबडीला कोण जबाबदार आहे, या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसवलेल्यांचे नाहीत,
सत्तेत बसलेले मालक नाहीत, जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल, असा थेट काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच बघा, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे त्यांना प्रश्न विचारला की या योजनेमध्ये घोळ झालेला आहे, जनतेचा पैसा आहे, जनतेला मिळाला पाहिजे त्याचा हिशोब, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, त्यांनी काय विचारलं आणखी, तर 2100 रुपये कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला गेला. बघा, विरोधकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांना महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी उत्तर दिले की लाडक्या बहिणींना नाव नोंदणी करण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले होते. तसेच ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे कोणताही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन आदित्य तटकरे यांनी केले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना लक्ष्य करून तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलू नये, या योजनेला तुम्ही विरोध केला होता, तुम्ही योजनेला विरोध केला म्हणूनच विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता आणखी एक, तुम्ही ह्या योजनेला विरोधच करत असाल तर भविष्यातही लाडक्या बहिणी तुम्हाला घरी बसवतील, असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. यासह लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असा प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळ आली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये दिली आहे. आता यामध्ये काय होणार आहे, तर तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, हे खरं आहे. दुसरी गोष्ट की तुम्हाला आता नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झाले आहे. हे 1500 रुपयाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे. आज तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे. काही बहिणींना उद्यासुद्धा पैसे मिळणार आहे. ठीक आहे, काही काळजी करू नका. दुसरी गोष्ट, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आणखी 1500 रुपये मिळणार आहे आणि हे 1500 रुपये असणार आहे डिसेंबर महिन्याचे. म्हणजेच बहिणींनो तुम्हाला एकाच महिन्यामध्ये 3000 रुपये मिळणार आहे. हे आता तुम्हाला डिसेंबर महिन्याचे आणखी 1500 रुपये दिले जाणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बहिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.